देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय सोलापुरात आलाय. सोलापूर रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका थरारक प्रसंगात रेल्वे अंगावरून गेली तरीही ती महिला जिवंत राहिली. ही घटना काल शुक्रवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक 3 वर घडली. संबंधित महिला प्रातःविधीसाठी फलाट क्रमांक 3 वर थांबलेल्या मालगाडीच्या खाली गेली होती. मात्र अचानक गाडी सुरू झाली आणि ती घाबरली. तेथील कंत्राटी स्वच्छता कर्मचारी मंगेश शिंदे यांनी महिलेला पाहिले आणि तिला तत्काळ खाली बसण्यास ओरडून सांगितले. ती महिला तशीच खाली बसली, त्यामुळे तिचा जीव वाचला. गाडी पुढे गेल्यानंतर ती महिला सुरक्षित बाहेर आली. रेल्वे अंगावरून गेल्यानंतरही ती महिला वाचली, परंतु रेल्वे पोलीस आपल्यावर कारवाई करतील या भीतीपोटी ती घटनास्थळावरून पळून गेली. मंगेश शिंदे यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती घाबरलेली असल्याने लगेचच निघून गेली. संपूर्ण घटना मंगेश यांनी राजनीतीशी बोलताना सांगितली. प्लॅटफॉर्म धुताना ती महिला आमच्या समोरनं गेली. आवाज दिल्यावर ती महिला खाली बाथरूमला म्हणून गेली. ती आमच्या समोरनं गेली बाटली घेऊन. ते मग गेल्यावर ते आवाज दिलो तिला. आवाज दिल्यावर ते खाली बसली. मग त्याच्या अंगावर 5 डबे गेले. हो, आमचं कामात लक्ष तर लेडीज वाढ पब्लिक वाढल्यामुळे आमचं लक्ष गेलं तिकडे मालगाडीकडे. लेडीज बाथरूमला म्हणून गेली तर 5 डबे अंगावर गेले. आवाज दिल्यावर ती लेडीजला बाहेर काढला आम्ही. मग ते लेडीज बाहेर आली. ते किती वाजता घटना? 7:30च्या दरम्यान.